मी जवळपास आज नाही काही तर 30-35 वर्ष या संसदीय कार्यक्रमात पूर्ण झोकून काम करत आलेलो आहे. कारण की मी मंत्रालयामध्ये ज्यावेळेस 1992ला आलो तेव्हापासून सारखं शासकीय काम केलं, खाजगी सचिव म्हणून काम केलं आणि पार्टीचा जनरल सेक्रेटरी म्हणून जवळपास आता 20 वर्ष काम करतो आहे. आणि या सर्वच पार्श्वभूमी पाहून पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे अजितदादा पवार, त्यानंतर विदर्भाचे आणि देशाचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब, त्यानंतर प्रदेशचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि त्यानंतर भुजबळ साहेब, पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व सदस्य आणि पार्टीचा लहानातला लहान कार्यकर्ता, ज्याच्यामुळं आज मला हा विधान परिषदेची उमेदवारी दिली, मी या सर्वांचा आभारी आहे. अनपेक्षित नाव असं तुमचं बाहेर योग विधानसभेमध्ये आणि तुम्ही स्वतः विधान परिषदेमध्ये, काय म्हणतो, तुमची पत्नी विधानसभेमध्ये आहेत सुलभा खोडके. बरोबर आहे. सुलभा खोडके विधानसभेची ही त्यांची तिसरी टर्म आहे. कारण की 2004ला त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निवडून आल्या होत्या. 2019ला 9ला पडल्या, 14ला पडल्या. पुन्हा 19ला अमरावती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने ती तिकीट त्यांच्याकडे मागितली होती, परंतु ती तिकीट काँग्रेसला सुटली आणि अजितदादाच्या परवानगीने मी त्यावेळेस काँग्रेसच्या तिकीटवर सुलभा खोडकेंना लढवलं आणि त्यावेळेस त्या निवडून आल्या. आणि आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला या 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्या निवडून आलेल्या आहे. जिशान सिद्दीकी, उमेश पाटील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जात नव्हती. जिशान सिद्दीकी यांच्यासोबत अनेकांची नावं होती, अनपेक्षितपणे तुमचं नाव समोर आलं. बरोबर आहे. मलाही त्या संदर्भातली फार काही कल्पना नव्हती. आज सकाळीच मला थोडंसं सांगण्यात आलं, परंतु दादांचं एक सूचना होत्या सर्वांना की जे काही आहे ते तटकरे साहेब सांगतील. मलाही दादांनी काही सांगितलेलं नाही. मला तटकरे साहेबांनी आत्ता सकाळी 8-8:30ला सांगितलं, परंतु त्यांनी हेही सांगितलं की मी जोपर्यंत घोषणा करणार नाही तोपर्यंत ही बातमी तुम्ही कोणालाही सांगायचं नाही. त्यांचा दादांनी सांगितलं तो प्रदेशाध्यक्षांचा अधिकार आहे, त्यांना ते डिक्लेअर करू द्या. परंतु तुमच्या तुमचं नाव तरी जाहीर झालं, परंतु या रेसमध्ये असलेले असंख्य उमेदवार होते, त्यांची मात्र निराशा झालेली आहे. आता कुठेतरी पुन्हा एकदा नाराजीचा सूर पक्षामध्येच उमटताना पाहायला मिळेल. ज्यावेळेस फार मोठे उमेदवार असतात त्यावेळेस साहजिकच काही ना काही नाराजी येत असते. परंतु आत्ताच तटकरे साहेबांनी जे सांगितलं की अजून भविष्यामध्ये MLCच्या ज्या जागा येणार आहे त्यामध्ये योग्य प्रकारे सर्वांचा विचार करण्यात येईल आणि ज्यांना ज्यांना जे डिझर्व्स आहे, ज्यांना विधान परिषदेमध्ये पाठवण्याची आवश्यकता आहे त्यांचा विचार पुढच्या काळामध्ये जरूर करण्यात येईल असं आत्ताच तटकरे साहेबांनी सांगितलं. आणि त्या संदर्भात दादा, प्रफुल्ल पटेल, तटकरे साहेब, भुजबळ साहेब आणि पार्लमेंटरी बोर्ड पुढच्या काळामध्ये निर्णय घेतील. थँक्यू. घोषणा करण्यात आलेली काय प्रतिक्रिया तुमची? मी या निमित्तानं आज माननीय पार्टीचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, आमचे कार्यकारी अध्यक्ष ऑल इंडियाचे आणि प्रदेशचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि त्यानंतर पार्लमेंटरी बोर्डाचे भुजबळ साहेब आणि पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व सदस्य आणि पार्टीचे जे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आहे त्यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी विधान परिषदेमध्ये जाण्याची उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्व क्रियाशील कार्यकर्त्यापासून राष्ट्रवादीच्या सर्वांचा मी आभारी आहे. प्रादेशिक समतोल राखण्यासाठी विदर्भाला एक स्थान देण्यात आलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे की त्याच्यात प्रामुख्यानं माझ्या नावाचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस विदर्भातून दिला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की विदर्भातून आपण दिलेलं नाही आहे आणि विदर्भातून द्यायचं आणि ते पहिले पार्टीनं फिक्स केलं की विदर्भातून द्यायचं आणि मग त्यानंतर कदाचित त्यांची विदर्भाच्या नावावर चर्चा झाली असेल आणि त्यातून मला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. तुमच्या पत्नी विधानसभेच्या सदस्य आहेत, तुम्ही विधान परिषदेवरती जाणार आहात. विधान परिषद आणि विधानसभेमध्ये विधानसभेला सुलभा खोडके जे आहे ह्या त्यांची तिसरी टर्म आहे. 2004ला त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून. 2009ला त्या पडल्या, 2014ला त्या पडल्या, पुन्हा 2019ला अमरावतीची सीट
काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागितली होती. अजितदादांनी खूप प्रयत्न केले परंतु ती तिकीट दिली नाही आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दादांना सांगितलं की आम्ही तुमचा उमेदवार घेतो, तुम्ही आम्हाला उमेदवार द्या. त्यामुळं 19ची सीट जी आहे ती 19ची आम्ही काँग्रेसवर लढलो आणि काँग्रेसवर निवडून आलो आणि यावेळेस पुन्हा 24ला ती सीट आम्ही राष्ट्रवादीकडून लढलो आणि राष्ट्रवादीला लढलो निवडून आलं. तिसरी टर्म सुलभा खोडकेंची आहे आणि त्यांचं स्वतंत्र काम करतात, मी पार्टीचं माझं स्वतंत्र काम करतो. आता बिनविरोधी निवड होणार आहे. आता संपर्कात होते, त्यांच्या नावाचं देखील चर्चा त्यांच्या चालू नावाची आहे. चर्चा होती. अचानक तुमचं नाव पुढे आलेलं आहे, काय सांगाल? मी या संदर्भात मला फार काही माहीत नाही. मला आज सकाळी टटकरे साहेबांनी फक्त काही कागदपत्र तयार करून ठेवा, मी आल्यानंतर तुमच्याशी बोलतो एवढं सांगितलं आणि 11 वाजता मी विधानसभेमध्ये आल्यानंतर नावाची घोषणा करणार आहे एवढंच त्यांनी सांगितलं होतं. या संदर्भात मला ॲक्च्युली पार्लमेंटरी बोर्डामध्ये काय झालं हे मी काही सांगू शकत नाही. आनंद आहे परंतु विदर्भाच्या विकासासाठी जे काही विजन आहे त्या निमित्तानं या विजनला मी चांगल्या पद्धतीनं मांडू शकेल एवढा मला आत्मविश्वास आहे. विधान परिषदेमध्ये मला जवळपास मी आज विधान भवनाचं कामकाज 92 पासून पाहतो आहे. 35 वर्ष विधान भवन आणि विधानमंडळाचं कामकाज पाहत असल्यामुळं त्याचा उपयोग पार्टीसाठी आणि विदर्भातील जनतेसाठी आणि सर्व राज्यासाठी लोकांना कसा होईल या संदर्भात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.